नमस्कार. मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे स्वयंभू विजयी भव या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत होळी स्पेशल एक गायडेड मेडिटेशन. या होळीच्या निमित्ताने आपल्यातली नकारात्मकता दूर करण्याची आणि आपल्या जीवनात आनंदाचे रंग भरण्याची एक खूप छान संधी आपल्याला मिळालेली आहे. त्या संधीचा फायदा करून घेत आपण हे मार्गदर्शित ध्यान करूयात. तर एका शांत जागी बसा, पाठ सरळ ठेवा, पण शरीरात कोठेही ताण नसेल असं पहा. आता डोळे हलकेच मिटून घ्या आणि आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून आपल्या मांडीवरती ठेवा. आता एक दीर्घ श्वास नाकाने आत घ्या आणि तोंडाने हळुवारपणे सोडा. आता पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास आत घ्या. स्वतःला सांगा की ही वेळ माझ्या ध्यानाची आहे. तुमच्या शरीराकडे लक्ष असू द्यात आणि तोंडाने हळुवारपणे हा श्वास सोडून द्या. आता तुमच्या पायापासून ते डोक्यापर्यंत प्रत्येक अवयव शिथिल करा. तुमच्या शरीराचे मनातल्या मनात स्कॅनिंग करा. तुमच्या शरीरात जिथे कुठे आत्ता वेदना, ताण जाणवत असेल तिथे तुमचं पूर्ण लक्ष घेऊन या आणि त्या भागाला, त्या अवयवाला सांगा की आत्ता सगळं काही सुरळीत आहे, सगळं काही शांत आहे आणि आपण सुरक्षित आहोत. जस्ट बी रिलॅक्स्ड. आता डोळे मिटल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे विचार येत आहेत त्या विचारांना एका वाहत्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे पाहण्याचा प्रयत्न करा. त्यात गुंतू नका. फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. श्वासावरती लक्ष केंद्रित होत नसेल तरी काही हरकत नाही. या विचारांशी संघर्ष करू नका. जेव्हा केव्हा विचार मनात येईल त्यावेळेला लक्ष फक्त श्वासावरती आणण्याचा प्रयत्न करा. आपलं लक्ष पूर्णपणे आपण श्वासावरती केंद्रित करूयात. क्षणभर या शांत अवस्थेत आपण राहूयात. विचार आला की आपलं लक्ष श्वासावरती आणायचंय. श्वास कसा येतोय, कसा जातोय याकडे लक्ष द्यायचंय. आपल्या विचारांसोबत संघर्ष करायचा नाही. आपल्या श्वासावरही नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. सहज स्थितीतील श्वास जसा चालू आहे त्यावरती फक्त लक्ष द्यायचंय. आता आपण या होलिका दहनाच्या निमित्ताने आपल्यातील नकारात्मकतेचे विसर्जन करूयात. कल्पना करा की तुमच्या समोर होळीचा एक पवित्र अग्नी प्रज्वलित झालेला आहे. तुम्हाला या अग्नीची धग जाणवतीये. हा पवित्र अग्नी तुमच्यातील जुन्या, नकारात्मक, कुचकामी अशा विचारांना जाळून टाकण्यासाठी तयार आहे. हा अग्नी पवित्र आहे आणि तो तुम्हालाही पवित्र करण्यासाठी तयार आहे. आता तुमच्या मनातील अशा काही गोष्टी आठवा की ज्या तुम्हाला त्रास देतात. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि स्पिरिच्युअल अशा बाबतीतील या सगळ्या नकारात्मकतांना आता आपण या होलिकेमध्ये दहन करणार आहोत. आता तुमच्या मनामध्ये असलेला सध्याचा एक हेल्थ इश्यू डोळ्यापुढे आणा आणि मनात म्हणा की माझ्या तब्येतीची ही तक्रार मी आत्ता या होळीमध्ये समर्पित करत आहे. आता तुमच्यातील हा हेल्थ इश्यू म्हणजेच तुमच्या हेल्थ इश्यू संबंधीचे जे काही नकारात्मक विचार तुमच्या मनात आहेत ते सगळेच्या सगळे तुम्ही आत्ता या होलिकेमध्ये दहन केलेले आहेत. आता तुमच्या आयुष्यात
वेल्थ रिलेटेड जे काही इश्यूज असतील, म्हणजे पैसा किंवा पैशाचा वापर, त्याचं मॅनेजमेंट, फायनान्सेस, याबद्दल जी काही चिंता असेल, भीती असेल, असुरक्षितता असेल, तर ही सुद्धा नकारात्मकता आपण आत्ता या होळीमध्ये दहन करून टाकणार आहोत. तर जी काही फायनान्स रिलेटेड चिंता तुम्हाला आत्ता सतावतीये, ती चिंता या होलिकेमध्ये समर्पित करून टाका. आता तुमच्या आयुष्यामध्ये नातेसंबंधांना घेऊन जो काही इश्यू असेल किंवा जी काही नकारात्मकता असेल, नाराजगी असेल, ती आठवा आणि ती चिंता किंवा तो राग, तो द्वेष, मत्सर, हे सगळं या होलिकेमध्ये दहन करून टाका. आता तुमच्या मनात करिअर अपॉर्च्युनिटीजला घेऊन किंवा तुमच्या प्रोफेशनला घेऊन, तुमच्या व्यवसायासंबंधित जी पण काही चिंता, भीती किंवा असुरक्षिततेची भावना असेल, ती या होलिकेमध्ये पूर्णपणे दहन करून टाका, समर्पित करून टाका. माझं काय होईल, कसं होईल, मी सुरक्षित आहे का, या सगळ्या विचारांना आणि त्या विचारांच्या मागच्या भीतीला, चिंतेला या होळीमध्ये आज अर्पण करून टाका. आणि आता तुमच्या आयुष्यातला अजून एक महत्त्वाचा आस्पेक्ट, स्पिरिच्युअल, आध्यात्मिकतेला धरून तुमच्या मनामध्ये ज्या पण काही चिंता असतील, विचार असेल, कन्फ्युजन्स असतील, काही द्वंद्व असेल, द्विधा भावना असेल, किंवा मला ध्यान करायचं आहे पण कसं करावं हेच कळत नाही, किंवा मला आध्यात्मिकतेमध्ये पुढे जायचं आहे, एका उन्नत स्थितीला पोचायचं आहे पण कसं करू, काय करू, काही कळतच नाही, असे जे काही भरकटल्याचे विचार असतील तर ते सुद्धा आज या होळीमध्ये अर्पण करून टाका. तर अशा प्रकारे आपण आपल्या हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स, प्रोफेशन आणि स्पिरिच्युअल या आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या या आस्पेक्ट्समध्ये जे पण काही नकारात्मक विचार आपल्या मनात आहेत, चिंता, भीती, राग, द्वेष, असुरक्षितता, डिप्रेशन, अँक्झायटी, हे जे सगळं काही आपल्या मनात आहे ते आज आपण या होळीमध्ये समर्पित करून टाकलेलं आहे. आणि आता बघा, त्या होळीच्या पवित्र ज्वाळा तुमच्यातील नकारात्मकतेला भस्म करत आहेत. जसा जसा तो धूर आकाशात विरून जात आहे तसतसे तुमचे मन अधिकाधिक हलके होत आहे. तुमच्यातील चिंता, भीती आणि ही सगळी नकारात्मक विचारांनी निर्माण झालेली ऊर्जा या होळीमध्ये आत्ता सामावून जात आहे, त्याचं शमन होत आहे, दहन होत आहे. आता तुम्ही आतून पूर्णपणे स्वच्छ आणि रिक्त झालेला आहात, पवित्र झालेले आहात. या होळीच्या उबदार वातावरणात आपण एक 5 मिनिटे शांततेने श्वासावरती लक्ष देऊन ध्यान करूयात. आपलं मन आत्ता हलकं झालेलं आहे. आपल्यातली सगळी नकारात्मकता आपण होळीमध्ये दहन केलेली आहे. आता आपल्याला आपलं लक्ष पूर्णपणे श्वासावरती आणायचं. श्वासाला ऑब्झर्व करायचंय. आत्ता या क्षणी आता कुठल्याही नकारात्मकतेचा विचार नको. जे काही आपल्या मनात होतं ते सगळं या होलीमध्ये, या होलिकेमध्ये, या ज्वाळांमध्ये समर्पित झालेलं आहे.
पूर्ण लक्ष आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती. आता या रिक्त झालेल्या आपल्या मनाच्या स्पेसमध्ये आनंदाचे रंग भरण्याची वेळ आलेली आहे. कल्पना करा की आकाशातून रंगांचा एक सुवर्ण वर्षाव तुमच्यावर होत आहे. अवतीभोवतीचे वातावरण विविध रंगांनी तेजोमय झालेले आहे. आनंदाच्या लहरी सर्वत्र पसरलेल्या आहेत. आकाशातही जणू रंगीबेरंगी ढग आपल्याला दिसत आहेत. जणू काही एक इंद्रधनू या आकाशामध्ये आपल्याला दिसत आहे. आता इमॅजिन करा की आकाशातून एक लाल रंगाचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. अगदी तुमच्या डोक्यापासून तुमच्या पायापर्यंत हा प्रकाश पोहोचतोय. हा प्रकाश तुम्हाला आत्मविश्वास आणि शक्ती देत आहे. हा लाल रंगाचा प्रकाश ॲब्झॉर्ब करून घ्या. हा तुम्हाला आत्मविश्वास आणि शक्ती देत आहे. आता आकाशातून पिवळा रंग तुमच्यावरती वर्षाव होतो आहे. हा पिवळा रंग तुमच्या पोटाच्या भागात स्थिरावलेला आहे. तुमच्या पोटामध्ये हा पिवळा रंग सामावून जातोय, ॲब्झॉर्ब होतोय. तुमच्यातील बुद्धी आणि आनंदाच्या लहरींना हा प्रज्वलित करतो आहे. तुमची बुद्धी तरल होतीये आणि तुमच्या आतमध्ये आनंदाचे हार्मोन सिक्रेट व्हायला लागलेत. हा पिवळा रंग तुमच्या पोटामध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब करून घ्या. आता आकाशातून हिरव्या रंगाचा वर्षाव तुमच्यावरती होत आहे आणि हा रंग तुमच्या हृदयामध्ये सामावला जात आहे. तुमच्या हृदयामध्ये या हिरव्या रंगाला ॲब्झॉर्ब करून घ्या. हा हिरवा रंग तुमच्यामध्ये प्रेम आणि क्षमाशीलता भरत आहे. तुमच्या हृदयात असलेल्या प्रेमाला आणि क्षमाशीलतेच्या भावनेला तो अधिक बळकट करत आहे. तुमचे हृदय या हिरव्या रंगाने काठोकाठ भरून गेलेले आहे. आता आकाशातून निळ्या रंगाचा वर्षाव होतोय. निळा, आकाशी आणि या निळ्या रंगाच्या सगळ्या छटा तुमच्यावरती बरसत आहेत. हा निळा रंग तुमच्या कंठामध्ये शोषला जातोय. तुमच्या कंठामध्ये त्याला सामावून घ्या. हा निळा रंग तुमच्या कंठामध्ये शांतता आणि सत्य बोलण्याची शक्ती तुम्हाला प्रदान करत आहे. तुमच्या वाणीला एक सत्याची धार देत आहे. आता हे सर्व रंग मिळून तुमच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण करत आहेत. या सगळ्या रंगांना ॲब्झॉर्ब करा. आता तुम्ही ऊर्जेचे एक प्रतीक बनलेला आहात. या रंगांच्या सान्निध्यात, या रंगांच्या सुरक्षा कवचामध्ये आपण काही काळ शांत आणि स्थिर बसूयात. विचार शून्य स्थितीला जाण्याचा प्रयत्न करूयात. आत्ता कुठलाच विचार नाही करायचा, फक्त या रंगांचा आनंद घ्यायचा आहे.
आता आपण स्वतःलाच सांगूयात की मी आनंदी आहे, मी मुक्त आहे, मी सुरक्षित आहे. मी आनंदी आहे, मी मुक्त आहे, मी सुरक्षित आहे. आजच्या या पवित्र दिवसापासून मी माझ्या आयुष्यातले जुने नकारात्मक पॅटर्न्स सोडून दिलेले आहेत. माझ्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी मी तयार आहे. मी आता माझे जीवन या उजळ रंगांनी आणि सकारात्मकतेच्या पावित्र्याने रंगवण्यासाठी तयार आहे. जे काही माझ्या आयुष्यात आहे ते मनापासून स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. आता हळूहळू तुमच्या हाताच्या पायांच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवरती घासून घ्या आणि आपले दोन्ही हातांचे तळवे आपल्या डोळ्यांवरती 5 सेकंदांसाठी ठेवा. आणि आता हळुवारपणे आपले डोळे उघडा आणि या गाइडेड मेडिटेशनमधून पूर्णपणे बाहेर या. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हे ध्यान झाल्यानंतर एक खास गोष्ट तुमच्यासाठी की या होळी स्पेशल ध्यानानंतर आपण काही अफर्मेशन्स स्वतःसाठी म्हणूयात. हे अफर्मेशन पुढील 7 दिवस जर तुम्ही ओळीने म्हटलात तर नक्कीच त्याचा फायदा अगदी खोलवर डीप लेवलवरती तुमच्या मनावरती होणार आहे. तर हे अफर्मेशन्स असे आहेत की जशी होळीची ज्वाळा या लाकडांना जाळून भस्म करते तसेच माझ्या मनातील राग, द्वेष, भीती, असुरक्षितता आज पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. आता क्षमाशीलतेसाठीचं अफर्मेशन की मी भूतकाळातील सर्व चुका आणि कटू आठवणींना क्षमा करत आहे आणि स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करत आहे. आजपासून मी पूर्णपणे मुक्त आहे, शांत आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक नवीन कोरा कागद आहे ज्यावर मी आनंदाचे आणि यशाचे रंग भरणार आहे. माझ्या आयुष्यात उत्साहाचा लाल रंग, सुखाचा पिवळा रंग कायम दरवळत राहो. मी प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी समर्थ आहे. मी बलशाली आहे. बाहेर कितीही गोंधळ असला तरीही माझ्या आत नेहमीच एक शांतता विराजित आहे. माझ्या आतमध्ये फक्त प्रेम आणि समाधान आहे. माझे शरीर आरोग्यवान आहे आणि माझे मन या विविध रंगांनी प्रफुल्लित झालेले आहे. तर ही अफर्मेशन्स तुम्ही रोज म्हणू शकता आणि या अफर्मेशन्सच्या द्वारे या होळीच्या या ध्यानाद्वारे तुम्ही तुमच्या मनातील सर्व नकारात्मकतेचे दहन करून सकारात्मकतेला अंगीकारू शकता आणि एक आनंदी मनमोकळं जीवन जगू शकता. धन्यवाद. सुंदर उपयुक्त हिलिंग मेडिटेशनसाठी स्वयंभूला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अनुभव, फीडबॅक कमेंट्समध्ये जरूर सांगा. थँक्यू सो मच.